आज मी लॉ ऑफ रोटेशन डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. लॉ ऑफ रोटेशन हे स्टेट करतं की आपण एक बॉडी एखाद्या लिक्विडमध्ये टाकली आणि त्या बॉडीची डेन्सिटी जर लिक्विडपेक्षा जास्त असेल तर ती बॉडी लिक्विडमध्ये सिंक होते आणि जर ती लिक्विडपेक्षा कमी असेल तर ती त्या लिक्विडवर फ्लोट होते. आता आपण एका सिंपल एक्सपेरिमेंटनी पाहू. इथे माझ्याकडे 3 पोटॅटोज आहे, 3 ग्लासेस आहे, एक प्युअर वॉटर आहे आणि एक सॅच्युरेटेड साल्ट सोल्युशन आहे. त्यातले साल्ट टाकून ते बनवून घेऊया. तर मी ग्लास 1 मध्ये हे प्युअर वॉटर टाकतो आणि ग्लास 3 मध्ये सॅच्युरेटेड साल्ट सोल्युशन. आता मी हे पोटॅटो ग्लास 1 मध्ये प्युअर वॉटर मध्ये टाकतो. पोटॅटो सिंक झाला आणि हा पोटॅटो ग्लास 3 मध्ये ज्यात सॅच्युरेटेड साल्ट सोल्युशन आहे त्यात टाकतो. ते फ्लोट होते. त्याचा अर्थ असा की या पोटॅटोची डेन्सिटी प्युअर वॉटर पेक्षा जास्त पण साल्ट सोल्युशन पेक्षा कमी आहे. आता मी साल्ट सोल्युशन हे ग्लास 2 मध्ये टाकतो 50%. त्याचा पोटॅटो टाकला तो फ्लोट करतो. आता मी प्युअर वॉटर त्यात ऍड करतो. तुम्ही असं पाहू शकता की पोटॅटो त्या वॉटरच्या मिडलमध्ये आहे. त्याचा अर्थ सोल्युशनची डेन्सिटी आणि पोटॅटोची डेन्सिटी सेम झालेली आहे. याचाच वापर करून याच कारणामुळे समुद्रात पोहायला इझी होतं ॲज कम्पेअर्ड टू नदी. आता याची डेन्सिटी वाढली कशी आपण पाहूया. Density of solution is equal to density of water into volume of water plus density of salt into volume of salt upon volume of water plus volume of salt. डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याकडे 1 आणि व्हॉल्यूम टाकला आहे आपण 100 म्हणजे एक ग्लास आणि डेन्सिटी जी आहे 2 आणि व्हॉल्यूम आहे 50 कारण 50% आहे आणि याची व्हॉल्यूम 50%. एवढं V1 प्लस V2 म्हणजे वॉटर प्लस साल्ट म्हणजे 50 प्लस 50 is equal to 50 plus 100 divided by 100 is equal to 1.5. आपल्याकडे ॲडिशनल डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 1, डेन्सिटी ऑफ साल्ट इज इक्वल टू 1, डेन्सिटी ऑफ पोटॅटो इज इक्वल टू 1.5. आपली व्हॅल्यू पण त्या 1.5 ची सिमिलर आलेली आहे. यानुसार आपल्याला प्रूव्ह करता येतं की यानुसार याच फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या बॉडीजचे डेन्सिटी प्रॉपर एक्झॅक्ट डेन्सिटी काढू शकतो.